नमस्ते मित्रांनो, MPC ऑफिसर या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, 28 फेब्रुवारीला जो आपला आरोग्य विभागाचा पेपर होणार आहे त्यासाठी आजचं लेक्चर खूप महत्त्वाचं आहे. कारण आज आपण बघणार आहोत शासकीय जे आरोग्य विभागाशी संबंधित ज्या काही महत्त्वाच्या शासकीय योजना आहेत त्यांची माहिती आज आपण बघणार आहोत. आणि हा तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला तर तुमचा शासकीय योजनेवरील एकही मार्क तुमचा कुठेच जाणार नाही याची मी तुम्हाला गॅरंटी देतो. तर चला तर मग स्टार्ट करूया. तर आपण आपलं पहिलं बघणार आहोत भारत सरकारच्या आरोग्यविषयक समित्या. तर याच्यामध्ये बघा 1980ला नियोजन आयोगाने एक आरोग्यविषयक कृती दल स्थापन केला होता. या कृती दलाने 1943मध्ये भोर समिती, 1962मध्ये मुदलियार समिती आणि 1975मध्ये श्रीवास्तव समिती स्थापन केली. या तिन्ही समित्या मित्रांनो खूप महत्त्वाच्या आहे कारण की याच्या अगोदर झालेल्या एक्झाममध्ये या समित्यांवर प्रश्न विचारले गेलेले आहेत. त्याच्यामुळे या तिन्ही समित्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. त्यानंतर पुढचं जे आहे ते आपलं राष्ट्रीय आरोग्य धोरण 1983 आहेत. बघा मित्रांनो, हे आपलं पहिलं राष्ट्रीय आरोग्य धोरण आहे. याची हे कोण्या साली जाहीर झालं तर हे झालं 1983ला जाहीर झालं होतं आपलं पहिलं राष्ट्रीय आरोग्य धोरण. याच्यामध्ये कुठले लक्ष ठेवण्यात आले होते तर बघा 2000 सालापर्यंत पुढील लक्ष्य साध्य करायचे होते. एक म्हणजे बालमृत्यू दर 60पर्यंत कमी करणे, दुसरा जन्मदर 21पर्यंत कमी करणे आणि तिसरा मृत्यूदर 9पर्यंत कमी करणे. हे या धोरणाचे काही महत्त्वाचे लक्ष्य होते. तर हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. त्यानंतर दुसरं जे आपलं राष्ट्रीय आरोग्य धोरण होतं ते जाहीर झालं होतं 2002ला. तर याचं वर्ष लक्षात ठेवणं आपल्याला खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर पुढचं जे आपलं राष्ट्रीय धोरण आहे ते जाहीर झालं होतं 2017ला. म्हणजे तिसरं राष्ट्रीय आरोग्य धोरण 2017ला जाहीर झालं होतं. सध्याचं चालू राष्ट्रीय आरोग्य धोरण आहे. तर याच्यामध्ये कुठले लक्ष्य होते तर ते आपण बघूया. तर बघा, जे सरासरी आयुर्मान आहे ते 2015 साली 67.5 वर्ष होतं. ते 2025 सालापर्यंत 70 वर्षापर्यंत वाढवण्याचं लक्ष ठेवण्यात आलेलं होतं. त्यानंतर जो जन्मदर आहे तो 2015ला 2.3 पर्यंत होता. तो 2025पर्यंत 2.1पर्यंत कमी करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे. त्यानंतर जो बालमृत्यूदर आहे तो 43 होता 2015ला. तो 2025पर्यंत 23पर्यंत कमी करण्याचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे. मादा मृत्यूदर जो आहे तो 130 होता. तो 100पर्यंत म्हणजे 2020 सालापर्यंत 100पर्यंत कमी करण्याचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे. जो शिशु मृत्यूदर आहे तो 34 होता. तो 2019पर्यंत 28पर्यंत कमी करण्याचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे. आणि जो नवजात बालक मृत्यूदर आहे तो 25 होता. तो 2025पर्यंत 16पर्यंत कमी करण्याचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे. त्यानंतर याच्या व्यतिरिक्त आणखी काही लक्ष ठेवलेले आहेत ते आपण बघूया. बघा, कुष्ठरोग निर्मूलनाचं जे लक्ष आहे ते 2018पर्यंत ठेवलं आहे. म्हणजे 2018पर्यंत कुष्ठरोग निर्मूलनाचं जे ध्येय आहे ते गाठायचं आहे. त्यानंतर दुसरं आहे काला आजार निर्मूलन, हे 2017पर्यंत गाठायचं आहे. तिसरं आहे हत्तीपाय निर्मूलन, ते 2017पर्यंत गाठायचं आहे. तिसरं आहे एड्सची 90-90-90 पातळी गाठणे, हे 2020पर्यंत गाठायचं आहे. आता एड्सची 90-90-90 पातळी म्हणजे काय तर बघा, जे एड्स बाधित रुग्ण असतात त्यापैकी 90% रुग्णांना हे कळायला पाहिजे की त्यांना या आजाराची लागण झालेली आहे. आणि जे लागण झालेले रुग्ण आहे त्यांच्यापैकी 90% रुग्ण हे उपचाराखाली आले पाहिजेत. आणि जे उपचाराखाली आलेले रुग्ण आहे त्यापैकी 90% रुग्णांमध्ये समाधानकारक बदल दिसला पाहिजे. हे म्हणजे आपली ही 90-90-90 पातळी आहे. तर ही गाठायची आपल्याला 2020पर्यंत. आणि क्षयरोग निर्मूलनाचं जे टार्गेट आहे ते 2025पर्यंत गाठायचं आहे. बघा, इथं आपल्याला असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की भारत सरकारने क्षयरोग निर्मूलनाचे जे उद्दिष्ट आहे ते कोणत्या सालपर्यंत गाठायचे आहे तर ते आपल्याला 2025पर्यंत गाठायचे आहे. हे इथं लक्षात ठेवायचं आहे. तिसरं पुढचं जे आहे आपलं शासकीय योजनेवरील खर्च 2025पर्यंत 1.15% वरून 2.5% आणायचा आहे. म्हणजेच 2015 साली जो आहे तो शासकीय योजनेवर जो सरकारचा खर्च व्हायचा तो GDPच्या 1.15% व्हायचा. तो 2025पर्यंत 2.5%वर आणायचा आहे GDPच्या. त्यानंतर पुढील योजना बघूया. पुढील योजना आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान म्हणजेच नॅशनल हेल्थ मिशन. तर बघा, याची सुरुवात कधी झाली होती तर 12 एप्रिल 2005ला राष्ट्रीय आरोग्य अभियान सुरू झाले होते. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान सुरू झाले होते. आणि 1 मे 2013ला राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान सुरू झाले होते. आणि या दोन्ही आरोग्य अभियानाला एकत्रितपणे राष्ट्रीय आरोग्य अभियान हे नाव देण्यात आलेलं आहे. याचे लक्ष्य काय आहे तर बघा,
माता मृत्यूदर 100पेक्षा कमी करणे, बाल मृत्यूदर 25पेक्षा कमी करणे, एकूण जनन दर 2.1 करणे, म्हणजेच जो जन्मदर आहे 2.1 करणे, 15 ते 49 वयोगटातील स्त्रियांमध्ये रक्तक्षय टाळणे व तो कमी करणे, त्यानंतर आरोग्यावर कुटुंबाचा होत असलेला अतिरिक्त खर्च कमी करणे आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये सर्वाधिक भर जो आहे तो माता मृत्यूदर व बाल मृत्यूदर यावर करण्यात आलेला आहे. हे इथं महत्त्वाचं आहे. त्यानंतर आता हे राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ज्या काही महत्त्वाच्या योजना मोडतात त्या आपण आता बघणार आहोत. मित्रांनो, लेक्चर थोडं फास्ट होतं आहे, पण आपल्याकडे वेळ कमी आहे, त्यामुळे थोडं फास्ट घेतो आहे मी. तर आपली पुढची जी योजना आहे ती आहे प्रजनन व बाल आरोग्य कार्यक्रम. बघा, याच्यामध्ये काय येतं तर बघा, शिशु बाल माता मृत्यूदर कमी करण्याच्या उद्देशाने 15 ऑक्टोबर 1997ला हा कार्यक्रम सुरू करण्यात आला होता. कुटुंब कल्याणाच्या विविध योजना व धोरणांच्या अंमलबजावणीसाठी समन्वय घडवून आणण्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी 1997ला या योजनेचा पहिला टप्पा सुरू करण्यात आला होता आणि एप्रिल 2005ला या योजनेचा दुसरा टप्पा सुरू करण्यात आला होता. त्यानंतर पुढची जी आपली योजना आहे ती आहे वंदे मातरम योजना. तर या योजनेमध्ये काय आहे तर बघा, माता मृत्यूदर कमी करण्यासाठी शासकीय यंत्रणेबरोबरच खाजगी यंत्रणेचाही लाभ मिळावा या उद्देशाने 9 फेब्रुवारी 2004ला ही योजना सुरू करण्यात आली होती. शासन गर्भारपणात लागणारी औषधे, लसी या खाजगी रुग्णालयांना मोफत उपलब्ध करून देतात, जेणेकरून जे काही गर्भवती माता आहे त्यांना खाजगी रुग्णालयातही मोफत उपचार मिळू शकेल. तर त्या अनुषंगाने ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. वंदे मातरम योजनेऐवजी 4 नोव्हेंबर 2016ला प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान सुरू करण्यात आलेलं आहे आणि ही जी योजना आहे ती या योजनेमध्ये म्हणजे प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानामध्ये वर्ग करण्यात आलेली आहे. पुढची जी आपली योजना आहे ती आहे जननी सुरक्षा योजना. पुढची योजना जी आहे जननी सुरक्षा योजना. याची सुरुवात कधी झाली तर बघा, 12 एप्रिल 2005ला या योजनेची सुरुवात झालेली आहे. या योजनेचा उद्देश संस्थात्मक प्रस्तुती वाढवणे हा आहे. याच्यासाठी राज्यांचे जे वर्गीकरण आहे ते LSP व HSP असे करण्यात आलेले आहे. तर LPS व HPS करण्यात आलेले आहे. LPS म्हणजे लो परफॉर्मिंग स्टेट आणि HPS म्हणजे हाय परफॉर्मिंग स्टेट. याच्यामध्ये या योजनेअंतर्गत गर्भवतींना प्रसूती पश्चात आर्थिक मदत दिली जाते. तर बघा, याच्यामध्ये कशाप्रकारे मदत दिली जाते तर जे हाय परफॉर्मिंग स्टेट आहे याच्यामध्ये कुशल दाईच्या मदतीने जर घरीच प्रसूती झाली तर 500 रुपये मदत दिली जाते आणि ग्रामीण आरोग्य संस्थेत प्रसूती झाली तर 700 रुपये मदत दिली जाते. शहरी आरोग्य संस्थेत प्रसूती झाली तर 600 रुपये मदत दिली जाते आणि सिझेरियन झाल्यास 1500 रुपये मदत दिली जाते. त्यानंतर जे लो परफॉर्मिंग स्टेट आहे याच्यामध्ये कुशल दाईच्या मदतीने घरी प्रसूती झाल्यास 500 रुपये मदत दिली जाते. ग्रामीण आरोग्य संस्थेत प्रसूती झाल्यास 1400 रुपये मदत दिली जाते आणि शहरी आरोग्य संस्थेत प्रसूती झाल्यास इथे 1000 रुपये मदत दिली जाते. ही 100 इथे प्रिंटिंग मिस्टेक झाली आहे थोडी. आणि सिझेरियन झाल्यास इथे 1500 रुपये मदत दिली जाते. मित्रांनो, ही मदत झाली गर्भवती मातांना, पण गर्भवती मातांबरोबरच जे आशा स्वयंसेविका आहेत त्यांनासुद्धा या योजनेअंतर्गत मदत दिली जाते. तर ती कशा प्रकारे दिली जाते आपण बघूया. तर बघा, जे हाय परफॉर्मिंग स्टेट आहे त्याच्यामध्ये एका संस्थात्मक प्रसूतीमागे ग्रामीण तसेच शहरी भागात आशा स्वयंसेविकेला 200 रुपयापर्यंत आर्थिक मदत दिली जाते आणि जे लो परफॉर्मिंग स्टेट आहे त्याच्यामध्ये एका ग्रामीण आरोग्य संस्थेत प्रसूतीमागे 600 रुपये, बघा ग्रामीणसाठी 600 रुपये आर्थिक मदत दिली जाते. तर शहरी आरोग्य संस्थेत प्रसूतीमागे 200 रुपये आर्थिक मदत दिली जाते. त्याच्यानंतर ही मदत सर्व आशा स्वयंसेविका आहे त्यांना दिली जाते. त्याच्यानंतर पुढची जी आपली योजना आहे ती आहे जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम. तर बघा, याच्यामध्ये काय येतं तर गर्भवती माता व आजारी असणाऱ्या नवजात बालकांना मोफत आरोग्यसेवा पुरवल्या जातात. यामध्ये वाहन सेवा, प्रसूती, सर्जरी, तपासण्या, औषधे, रक्त व अन्न व बाल आरोग्य या सुविधा यामध्ये पुरवल्या जातात. वाहनसेवा म्हणजेच काय तर घरून रुग्णालयापर्यंत रुग्णवाहिका, त्यानंतर परत डिस्चार्ज मिळाल्यानंतर रुग्णालयातून घरपर्यंत वाहतूक सेवा, त्यानंतर प्रसूती, त्यानंतर सर्जरी, सिझेरियन झाल्यास त्याची सर्जरीची सुविधा, त्यानंतर तपासण्या, औषधे ही मोफत दिली जातात. रक्तपुरवठा मोफत केला जातो.
तर अशा प्रकारे या सर्व सुविधा जननी शिशु सुरक्षा कार्यक्रमाअंतर्गत दिल्या जातात. त्यानंतर पुढचं जे आहे ते आपलं आहे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम. याच्यामध्ये 0 ते 18 वर्ष वयोगटातील बालक व विद्यार्थ्यांना आरोग्य सेवा देण्याच्या उद्देशाने 6 फेब्रुवारी 2013 पासून ही योजना सुरू करण्यात आली होती. आजारांचे 4 गटांमध्ये वर्गीकरण करण्यात आले: जन्मतः विकृती, कमतरता, आजार, अपंगत्वासह विकासात विलंब. तर हे सर्व राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत येतं. त्यानंतर पुढची योजना आपण बघूया. प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान. तर या अभियानाची जी सुरुवात आहे ती 4 नोव्हेंबर 2016ला झाली होती आणि याचा उद्देश काय होता तर गर्भवतींना गर्भारपणामध्ये गुणवत्तापूर्व भरवशाची व एकात्मिक आरोग्य सेवा मोफत उपलब्ध करून देणे हे या योजनेचं उद्दिष्ट आहे. प्रत्येक महिन्याच्या 9 तारखेला सार्वजनिक आरोग्य संस्थांमध्ये गर्भवतींना तपासणी, समुपदेशन व तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन मोफत उपलब्ध करून दिले जाते. त्याच्यानंतर तपासणी दरम्यान मातांना MCP म्हणजेच मदर अँड चाइल्ड प्रोटेक्शन कार्ड पुरवले जाते. तपासणीनंतर दुर्धर मातांच्या कार्डवर लाल तर इतर मातांच्या कार्डवर हिरवे स्टिकर लावले जाते. म्हणजेच ज्या मातांची जास्ती काळजी घेण्याची गरज आहे अशा मातांच्या MCP कार्डवर लाल स्टिकर लावला जातो, तर इतर मातांच्या कार्डवर हिरवा स्टिकर लावला जातो. त्यानंतर ग्रामीण स्तरावर राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत ग्रामीण स्वच्छता व पोषण समिती स्थापन केली जाते. ही समिती ग्रामपंचायतमार्फत स्थापन केली जाते. त्यानंतर पुढेलचं आहे आशा स्वयंसेविका. तर बघा, आशा स्वयंसेविका या कुटुंब व शासकीय आरोग्य यंत्रणा यांच्यामधील दुवा म्हणून कार्य करतात. म्हणजेच गर्भवती मातांना शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करणे, त्यांच्या वेगवेगळ्या टेस्ट करून घेणे, त्यांना आरोग्यासंबंधित मार्गदर्शन करणे, या सर्व काम जे आहे ते आशा करत असतात आणि त्याबद्दल त्यांना ती आर्थिक मदत दिली जाते, जी आपण वरती बघितली होती. तर या आशाचं लॉंग फॉर्म काय आहे तर बघा, ॲक्रिडिटेड सोशल हेल्थ ॲक्टिव्हिस्ट हे आशाचं लॉंग फॉर्म आहे. हे सुद्धा महत्त्वाचं आहे आपल्यासाठी, कारण की हे याच्यावर सुद्धा प्रश्न विचारलेले आहे. त्यानंतर आशासाठी जी पात्रता आहे ती काय आहे तर बघा, वयाची 25 वर्षे ते 45 वर्षे पात्रता पाहिजे आणि किमान 10वी पास पाहिजे. समजा एखाद्या गावामध्ये 10वी पास ही पात्रता जर असलेली एखादी स्त्री अवेलेबल नसेल तर ही जी अट आहे शिक्षणाची शिथिल केली जाते. त्याच्यानंतर WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननुसार डॉक्टरचे जे प्रमाण आहे रुग्णांमागे ते किती असावे तर बघा, 1000 रुग्णांमागे 1 डॉक्टर असावा. तर भारतात हेच प्रमाण 921 रुग्णांमागे 1 डॉक्टर असे हे प्रमाण आहे. त्यानंतर पुढचे आपलं जे योजना आहे ते आहे राष्ट्रीय आयुष मिशन. तर राष्ट्रीय आयुष मिशन याची सुरुवात कधी झाली आहे तर ह्याची सुरुवात झालेली आहे 15 सप्टेंबर 2014ला. आयुष म्हणजे काय तर बघा, आयुर्वेद, योगा, न्यूरोपॅथी, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी. तर या योजनेचा उद्देश काय आहे तर जे आपले देशी जे उपचार पद्धती आहे त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. तर आयुष सेवांची उपलब्धता वाढावी यासाठी आयुष दवाखाने, हॉस्पिटल उभारणे, मनुष्यबळ पुरवणे व औषधी पुरवणे हे या अंतर्गत येतात. त्यानंतर पुढची जी आहे ती आपली योजना आहे प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजना. तर याची सुरुवात झाली आहे मार्च 2006ला. याचे 2 घटक आहेत. एक म्हणजे AIIMS सारख्या संस्था उभारणे आणि दुसरं शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचे श्रेणीवर्धन करणे, म्हणजे त्यांची गुणवत्ता सुधारणे. तर 1956 साली दिल्लीमध्ये AIIMS म्हणजेच ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स ही पहिली संस्था उभारण्यात आली होती. या योजनेमुळे 2012 नंतर देशामध्ये अशा अनेक संस्था निर्माण झालेल्या आहेत. महाराष्ट्रामध्ये नागपूर येथे AIIMS ही संस्था उभारण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढील आपली जी योजना आहे ती आहे प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी परियोजना म्हणजेच PMBJP. तर याची सुरुवात कधी झालेली आहे तर याची सुरुवात झाली आहे नोव्हेंबर 2008ला. या योजनेचा उद्देश काय आहे तर ग्राहकांना दर्जेदार व स्वस्त औषधे उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेमार्फत जनऔषधालय उभारण्यास प्रोत्साहन दिले जाते आणि त्या माध्यमातून ग्राहकांना स्वस्त व दर्जेदार औषधे उपलब्ध होतात. तर बघा, जे आता आपण औषधे उपलब्ध घेत असतो मेडिकलमधून त्याच्या 50% दरामध्येच हे जेनेरिक औषधं आपल्याला मिळणार आहेत. आणि जेनेरिक औषधे म्हणजे काय तर जे अशी औषधं की ज्यांच्यावर कुणाचंही पेटंट नाही आहे, म्हणजेच ते औषधं सर्वांना वापरण्यासाठी खुली आहेत, अशा औषधांना जेनेरिक औषधे म्हणतात. तर ते औषधे प्रोव्हाइड करण्यासाठी ही प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी परियोजना सुरू करण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढची जी आपली योजना आहे ती आहे अमृत औषधालय.
याची सुरुवात झाली होती 15 नोव्हेंबर 2015ला. याचा उद्देश काय आहे तर बघा, कॅन्सर व हृदयरोगासाठी लागणारी महागडी औषधे स्वस्त दरात उपलब्ध करण्यासाठी अमृत औषधालय उभारण्यात आलेले आहे. अमृतचा लॉंग फॉर्म काय आहे तर अफोर्डेबल मेडिसिन्स अँड रिलिएबल इम्प्लांट्स फॉर ट्रीटमेंट. हा अमृतचा लॉंग फॉर्म आहे. हा सुद्धा महत्त्वाचा आहे आपल्यासाठी, हा विचारू शकतो परीक्षेमध्ये. त्यानंतर 15 नोव्हेंबरला दिल्लीमधील AIIMS या संस्थेमध्ये पहिले असे जेनेरिक औषधालय उभारण्यात आलेले आहे. त्यानंतर पुढील जी आपली योजना आहे ती आहे कायाकल्प योजना. तर याची सुरुवात जी झाली आहे ती 15 मे 2015ला झालेली आहे. याचा उद्देश काय आहे तर बघा, सार्वजनिक आरोग्य यंत्रणेमध्ये स्वच्छतेचे प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने पारितोषिक देणारी कायाकल्प योजना सुरू करण्यात आलेली आहे. कायाकल्प योजनेअंतर्गत दरवर्षी खालील संस्थांना पुरस्कार दिले जातात. यामध्ये राज्यातील 2 उत्तम जिल्हा रुग्णालयांना 3 लाखापर्यंतचा पुरस्कार दिला जातो. त्यानंतर राज्यातील 2 उत्तम सार्वजनिक आरोग्य केंद्रे किंवा उपजिल्हा रुग्णालयाला 1 लाखापर्यंतचा पुरस्कार दिला जातो आणि प्रत्येक जिल्ह्यातील एका प्राथमिक आरोग्य केंद्राला 50,000पर्यंतचा पुरस्कार दिला जातो. त्यानंतर पुढची जी आपली महत्त्वाची योजना आहे ती आहे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना. तर या योजनेची सुरुवात कधी झाली होती तर या योजनेची सुरुवात झाली होती आपली 1 एप्रिल 2017ला. पण ॲक्च्युली मित्रांनो यांची जी सुरुवात झाली होती ते 21 नोव्हेंबर 2013ला झाली होती. तेव्हा या योजनेचं नाव होतं राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना. 2017ला या योजनेची मुदत संपल्यामुळे परत नवीन रूपामध्ये महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना म्हणून ही योजना चालू करण्यात आलेली आहे. या योजनेचा उद्देश काय आहे तर दारिद्र्य रेषेखालील तसेच दारिद्र्य रेषेवरील पिवळे व केशरी राशन कार्ड धारकांना मोफत शस्त्रक्रिया केली जाते त्यांच्यावर. याच्यामध्ये कुठली सेवा दिली जाते तर बघा, लाभार्थ्यांना 971 प्रकारच्या शस्त्रक्रिया उपचारासाठी 1.5 लाख रुपयापर्यंतची मोफत सेवा घेता येतात. म्हणजे 1.5 लाख रुपयापर्यंत खर्च असणारी जी शस्त्रक्रिया आहे त्या या योजनेअंतर्गत मोफत केल्या जातात. त्याच्यानंतर पुढचं जे आहे ते आहे आपली बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजना. याची सुरुवात झाली होती 17 सप्टेंबर 2020ला आणि याची घोषणा जी करण्यात आली होती ही 7 जून 2016लाच करण्यात आली होती, पण सुरुवात 2020ला झाली. याचा उद्देश काय आहे तर राज्यामध्ये जे रस्ते अपघातामध्ये जखमी रुग्ण असतात, जखमी झालेले असतात, त्यांना अत्यावश्यक सेवा देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. आणि या योजनेचे निकष काय आहे तर जे महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे जे निकष आहे तेच निकष या योजनेसाठी पण आहे. फक्त मित्रांनो याच्यामध्ये जे कारखान्यात अपघात होतात किंवा रेल्वेच्या ठिकाणी अपघात होतात किंवा इतर घरगुती ठिकाणी अपघात होतात त्या अपघातासाठी ही योजना नाही आहे. ही फक्त रस्त्यावर होणाऱ्या अपघातासाठीची योजना आहे. तर त्या रस्त्यावर अपघात होतात त्यांनाच फक्त या योजनेचा लाभ मिळतो. पुढची जी आपली योजना आहे ती आहे आयुष्यमान भारत योजना. तर या योजनेची सुरुवात कधी झाली होती तर बघा 2018ला या योजनेची सुरुवात झालेली आहे. याचा उद्देश काय आहे तर प्राथमिक, द्वितीय व तृतीय स्तरावरील आरोग्य सेवांचा विकास करणे हा या योजनेचा उद्दिष्ट आहे. आयुष्यमान भारत योजनेत 2 योजनांचा समावेश आहे. एक म्हणजे प्राथमिक स्तरावरील आरोग्य सेवांचा विकास करण्यासाठी आरोग्य दुरुस्ती केंद्र आणि दुसरं जे आहे द्वितीय व तृतीय स्तरावरील सेवांचा विकास करण्यासाठी प्रधानमंत्री जन आरोग्य योजना म्हणजेच PMJ. तर बघा या PMJ योजनेमध्ये पुढील 2 योजनांचे एकत्रीकरण करण्यात आलेले आहे. पहिली जी योजना आहे ती आहे राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजना. ही 1 एप्रिल 2008ला सुरू करण्यात आली होती. याचा उद्देश काय आहे तर बघा, असंघटित क्षेत्रातील दारिद्र्य रेषेखालील लोकांना आरोग्य विमा पुरवणे हे या योजनेचं उद्दिष्ट होतं. आणि दुसरी जी योजना आहे ती आहे ज्येष्ठ नागरिक विमा योजना. ही 1 एप्रिल 2016ला सुरू करण्यात आली होती. याचा उद्दिष्ट काय आहे तर ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य विमा पुरवणे हे या योजनेचं उद्दिष्ट आहे. या दोन्ही योजना PMJ या योजनेमध्ये एकत्र करण्यात आलेल्या आहे आणि PMJ ही जी आहे हे आयुष्यमान भारत योजनेचा एक भाग आहे. त्यानंतर पुढली आपण योजना बघूया, ती आहे डॉक्टर APJ अब्दुल कलाम अमृत आहार योजना. तर बघा ही महाराष्ट्र सरकारची योजना आहे. याची सुरुवात कधी झाली होती तर 15 नोव्हेंबर 2015ला याची सुरुवात झाली. याचा उद्देश काय आहे तर बघा, अनुसूचित व दुर्गम आदिवासी क्षेत्रातील उष्मांक व प्रथिने यांच्या अभावामुळे होणारे कुपोषण दूर करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचे लक्ष्य गट काय आहे तर बघा, बालके आरोग्य स्तनदामाता हे या योजनेचे लक्ष्य गट आहे. तर बघा, बालके जे आहे ते 9 महिने ते 6 वर्ष वयोगटातील शाकाहारी मुलाला 2 केळी व मांसाहारी मुलाला 1 उकडलेले अंडे आठवड्यातून 4 वेळा दिले जाते. आरोग्य स्तनदामातांना 6 महिने पूर्ण होईपर्यंत आठवड्यातील प्रत्येक दिवशी 1 वेळचा चौकस आहार दिला जातो. आणि या योजनेचा लाभ प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा
अंगणवाडी केंद्र जे आहे इथे या योजनेचा लाभ मिळतो. तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्या सर्व महत्त्वाच्या योजना आपण याच्यात कव्हर केलेल्या आहे. आणि तुम्ही जेव्हा 28 फेब्रुवारीला पेपरला जासाल तर या सगळ्या योजनांचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तुम्ही पेपरला जायच्या एक दिवस अगोदर पण हा व्हिडिओ परत एकदा बघा, म्हणजे तुम्हाला या सर्व योजनांची रिव्हिजन होऊन जाईल आणि तुमचा जो या योजनांवरचा मार्क्स आहेत ते कुठेही जाणार नाहीत. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. धन्यवाद.